नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू आणि गोपाळ बोलत असतात. आता इंदू गोपाळला म्हणते की गोप्या टोप्या, व्यंकू महाराज होते म्हणून आला नाहीस ना तू आमच्यासोबत. तेव्हा गोपाळ म्हणतो की कुठे पण काय पण विचारतेस का गं तू, जरा प्रसंग अनुरूप माणसाने बोलावं. तेव्हा इंदू म्हणते की तेच सांगते मी, जरा प्रसंग अनुरूप चुकीचं वागतोयस तू. वडील आहेत रे ते तुझे, वैरी नाहीत. आता गोपाळ अचानक शांत होता आणि तो काहीतरी बघायला लागतो आणि इंदूला म्हणतो की इंदे तिकडे बघ ना, आदू कसा बघतोय आपल्याकडे. तेव्हा इंदू आदूकडे बघायला लागते. आता गोपाळ इंदूला म्हणतो की तू इथे भांडायला आली असशील, पण मी इथे ना त्याच्यासाठी आलोय, बाजूला हो, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण आतमध्ये आलेले असतात आणि चहापाणी घेत असतात. आता आप्पासाहेब म्हणतात की कुंकवाचा कारखाना आहे आपला. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अरे हो, येताना कुंकवाची फॅक्टरी दिसली, ती पण तुमचीच आहे. आता हे सगळं ऐकून मोठ्या बाई खूपच खुश होत असतात. आदू मात्र जरा नाराज असतो. आता मोठ्या बाई व्यंकू महाराजांना म्हणतात की व्यंकट भाऊजी पाहिलंत का, आता एवढं सगळं आहे वैभव, पण अजूनसुद्धा पाय जमिनीवर आहेत हा. मुखावर गर्व म्हणून नाही, अगदी माझ्यासारखंच आहे सगळं. तेव्हा इंदू आणि गोपाळ एकमेकांकडे बघून हळूच हसायला लागतात. आता आप्पासाहेब पुढे म्हणतात की काय हो, वाडवडिलांची कृपा आणि आमचं कर्तृत्व आहे. आणि ते त्यांच्या बायकोची ओळख करून देत म्हणतात की आणि या आमच्या श्रीमती विद्याबाई. आता मोठ्या बाई विद्याताईंना म्हणतात की विद्याताई तुम्हाला म्हणून सांगते बरं का, काय आहे, मी गोविंद महाराज दिग्रजकरांची थोरली सून आहे. म्हणजे आमचे हे हुतात्मा अंताजी दिग्रजकर. आणि त्या व्यंकू महाराजांकडे हात करत म्हणतात की यांचे थोरले बंधू आणि हे माझे दाखले दीर आहेत हा. तेव्हा विद्याताई मोठ्या बाईंच्या पाया पडत म्हणतात की नमस्कार करते. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की तुम्ही नमस्कार करावं म्हणून नाही सांगितलं, एक आपली माहिती असावी म्हणून सांगितलं. आणि त्या प्रेमनाथची ओळख करून देत म्हणतात की आणि हे आमचे जावई प्रेमनाथ विंजे आणि आमची थोरली मुलगी नारायणी, तिला लहान मुलगा आहे राया, खूप आगाव आहे म्हणून त्यांना इथे नाही आणलं. आता प्रेमनाथ मध्येच म्हणतो की फक्त विंजे नाही हा, प्रेमनाथ विंजे सरकार आहे, खानदानी माणूस आहे एकदम. आता आदू मोठ्या बाईंना काहीतरी खुणावून सांगायला लागतो. तेव्हा मोठ्या बाई गोपाळकडे बघतात आणि म्हणतात की आणि हा आपला गोपाळ अधोक्षजचा मोठा भाऊ डॉक्टर आहे बरं का, याला लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचं होतं म्हणून आमच्या यांनी अगदी आग्रहाने त्याच्यासाठी तो मायक्रोवेव्ह आणला. तेव्हा सर्वजण शॉक होऊन मोठ्या बाईंकडे बघायला लागतात. आता प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई मायक्रोवेव्ह नाही तर मायक्रोस्कोप म्हणतात हो त्याला. तेव्हा सर्वच जण हसायला लागतात. आता आप्पासाहेब इंदूकडे बघत विचारतात का आणि या. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की कोण या. तेव्हा आप्पासाहेब इंदूकडे हात करत म्हणतात की या. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की ही इंदी. तेव्हा गोपाळ म्हणतो की इंद्रायणी नाव आहे तिचं, इंद्रायणी सोपान वाडीकर. यावर मोठ्या बाई म्हणतात की आमच्याकडे कामाला आहे. तेव्हा इंदूला थोडंसं वाईट वाटतं. आता विद्याताई इंदूकडे बघत म्हणतात की इंद्रायणी वाडीकर म्हणजे विठूच्या वाडीची बालकीर्तनकार. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की हो तीच इंद्रायणी. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की ते बालपणी, आता ती आमच्याकडे काम करते, मोलकरीनच म्हणा. तेव्हा गोपाळला खूपच राग येतो आणि इंदू गोपाळला खुणावून शांत बसायला सांगते. तेव्हा गोपाळ रागातच तिथून बाहेर निघून जातो. आता इंदूसुद्धा गोपाळच्या पाठीपाठी बाहेर येते. गोपाळ इकडे खूपच चिडलेला असतो. आता इंदू गोपाळला म्हणते की गोपाळ. तेव्हा गोपाळ इंदूला म्हणतो की मोठ्या बाईने आता खूपच अति केलं इंदे. तेव्हा इंदू म्हणते की आदूसाठी आलोय ना रे आपण, शांत हो. तेव्हा गोपाळ म्हणतो की हा मग त्यांनी तुझी ही ओळख करून दिली ती योग्य होती का. तेव्हा इंदू म्हणते की काय हरकत आहे, घरातलंच काम आहे ना, घरातच करते काम आपल्या, याच्यात काही वाईट मानण्यासारखं आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो की म्हणून काम करणारी म्हणायचं. तेव्हा इंदू म्हणते की अरे अशा छोट्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या, चल बघू आतमध्ये. यावर गोपाळ सांगतो की नाही मला नाही यायचं. तेव्हा इंदू गोपाळच्या हाताला पकडून त्याला जबरदस्तीने आतमध्ये घेऊन जाते. तर आता इकडे आतमध्ये आपण पाहतो की मोठ्या बाई सर्व घर बघून येतात आणि म्हणतात की नाही सर्व चांगलं आहे, रंगसंगती तर एकदम छान आहेत, सोफा तर एकदम छान आहे. मला तर सगळ्यात जास्त काय आवडलं असेल ना तर ते तुमचं न्हाणीघर, म्हणजे बाथरूममध्येच हौद करून घेतला आहे, आमचा जरा लांबच पडतो. तेव्हा प्रेमनाथ मोठ्या बाईंना म्हणतो की सासूबाई हौद नाही हो, तो बाथटब म्हणतात त्याला. आणि म्हणतो की आता आम्ही सुद्धा सगळं घर रिनोव्हेट करून घेणार आहे हा. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की हो सगळं बांधून घेणार आहे आम्ही आता तितक्यात सर्वांसाठी पोहे आणले जातात. तेव्हा प्रेमनाथ मोठ्या बाईंना आणि आदूला पोहे द्यायला लागतो आणि म्हणतो की घ्या सासूबाई, अधोक्षज महाराज तुम्ही आधी घ्या. तेव्हा तितक्या तिथे गोपाळ येतो. आता
प्रेमनाथ गोपाळकडे बघत म्हणतो की गोपाळ महाराज या ना, बसा इथे, पोहे घ्या. तेव्हा गोपाळ व्यंकू महाराजांकडे बघायला लागतो आणि दुसरीकडे तोंड फिरवतो. हे बघून मोठ्याबाई खूपच खुश होतात, मात्र व्यंकू महाराजांना खूपच वाईट वाटतं. आता प्रेमनाथ म्हणतो की एक काम करा ना, अधोक्षज महाराजांच्या बाजूला बसा जाऊन. तेव्हा गोपाळ आदूच्या बाजूला जाऊन बसतो. आता प्रेमनाथ गोपाळला पोहे देतो. आता मोठ्याबाई पोहे खायला लागतात, तर प्रेमनाथसुद्धा पोहे खातो आणि म्हणतो की वा वा, काय पोहे केले तर कमाल केले आहेत, मजा आली खाऊन. तुमच्या मुलीनेच केले असतील ना? तेव्हा आप्पासाहेब सांगतात की हो. यावर प्रेमनाथ म्हणतो की मग आता एक काम करा, तिला चहा बनवायला सांगा आणि बोलवा आता तिला. तेव्हा आप्पासाहेब त्यांच्या बायकोला आवाज देतात आणि सांगतात की पमूला घेऊन ये, म्हणजे त्यांच्या मुलीला. आता आप्पासाहेबांची बायको आणि त्यांच्यासोबत त्यांची मुलगी म्हणजे पमू येते. आता सर्वजण पमूला बघून खूपच खुश होतात. आदू मात्र तिला बघून तोंड वाकडं करतो. आता ती मुलगी सर्वांना नमस्कार करते. आता इंदू आदूला खुणावून हळूहळू सांगते की खूप सुंदर आहे असं सांगत असते, पण आदूला ते अजिबातच आवडलेलं नसतं. आता पमू सर्वांना नमस्कार करून आप्पासाहेबांच्या शेजारी जाऊन बसते. आता आप्पासाहेब इंदूला विचारतात की काय नाव आहे गं तुझं? इंदू ना? तू एक काम कर ना, आमच्या स्वयंपाकघरात जा, तिथे स्वयंपाकीन बाई असेल, ती तुला चहा देईल. आता हे ऐकून व्यंकू महाराज आणि सर्वजण खूपच शॉक होतात. मोठ्याबाई मात्र खूपच खुश होतात. आता गोपाळला खूपच राग आलेला असतो आणि तो काहीतरी बोलणार, तितक्यात इंदू त्याला थांबवते आणि काही न बोलता स्वयंपाकघरात निघून जाते. आता आप्पासाहेब त्यांच्या मुलीची ओळख करून देत म्हणतात की ही आमची मुलगी म्हणजे प्रमिला, एकुलते एक कन्यारत्न. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की वा, शिक्षण काय झालं आहे? यावर आप्पासाहेब सांगतात की सायकोलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करते ती. आता मोठ्याबाई म्हणतात की हो का, म्हणजे चांगलीच हुशार असणार. आमच्या अधोक्षजचं सुद्धा साधारण तसंच झालं आहे. गोपाळ आणि आदू मात्र एकमेकांकडे बघायला लागतात. आता मोठ्याबाई प्रमिलाकडे बघत म्हणतात की चांगलं आहे, शिक्षण आहे, रूप आहे, सर्व गुण संपन्न दिसते मुलगी, दिग्रजकर घराण्याला साजरी आहे. आता आप्पासाहेबांची बायको म्हणजेच प्रमिलाची आई सांगते की स्वयंपाक पण खूप छान करते आमची पमू. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हो का, पण त्याची काही गरज नाही आहे, आमच्याकडे त्याच्यासाठी नोकर आहेत, पण येतो हे महत्त्वाचं आहे. आता आप्पासाहेब मोठ्याबाईंना म्हणतात की अहो मोठ्याबाई, मुलगा काही बोलतच नाही. तेव्हा मोठ्याबाई खूप घाबरतात आणि खूपच टेन्शनमध्ये येतात. आता आप्पासाहेब आदूला विचारतात की अधोक्षज महाराजांना आमची मुलगी आवडली की नाही? पण यावर आदू काहीच बोलत नाही. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हो मग आवडली तर जरा लाजतोय. यावर आप्पासाहेब म्हणतात की अहो मोठ्याबाई, ते असू द्या, आता बघायचा कार्यक्रम म्हटल्यानंतर मुलगा मुलगी यांना थोडं 5 मिनटं बोलू द्यायला पाहिजे, यांना जाऊ द्यायचं का थोडंसं तिकडे? तेव्हा प्रेमनाथ आणि मोठ्याबाई घाबरून एकमेकांकडे बघायला लागतात. आता प्रेमनाथ मध्येच म्हणतो की नाही नाही नको, काय आहे माहिती आहे का, आमच्या मेव्हणे साहेबांचं मौन व्रत आहे आज. आता आदू, व्यंकू महाराज आणि गोपाळला मात्र हे अजिबात आवडत नाही आणि ते रागाने मोठ्याबाईंकडे आणि प्रेमनाथकडे बघायला लागतात की ते असं खोटं का सांगत आहेत. आता मोठ्याबाईसुद्धा म्हणतात की हो खरं आहे, आमचा अधोक्षज ना खूपच धार्मिक आहे, देवधर्म व्रत वैकल्य सतत सुरूच असतात. आता मागच्या वेळेस आठवतं ना, अहो मला नुसती कणकण होती, 4 दिवस निर्जळी उपवास धरला होता याने. आता तुम्हीच मला सांगा, असा मुलगा भेटतो का कुठे? काय आहे, भाऊ भाऊशी बोलत नाही, मुलगा वडिलांना विचारत नाही, अशा परिस्थिती आहे, काय सांगावं. पण आमचा अधोक्षज कोटीमध्ये एक आहे हा. तेव्हा आप्पासाहेब म्हणतात की खरं आहे, संस्कारी आहे, शेवटी दिग्रजकरांचा वारस आहे, गोविंद महाराजांची परंपरा जपणारा व्यंकट महाराजांसारखाच माणूस घरात असला तर असे संस्कार होणारच. अहो 100 नंबरी सोनं आहे अधोक्षज महाराज. यावर आप्पासाहेबांची बायको म्हणते की हो ना, ऋणानुबंध म्हणजे योगायोगाच्या गोष्टी, त्या काय होत जातच राहतील. आणि ते व्यंकू महाराजांना म्हणते की पण व्यंकट महाराज, मला तुमचं कीर्तन ऐकण्याची खूप इच्छा आहे, आम्ही तुमचं कीर्तन इथेच ठेवलं तर तुम्ही कराल का? यावर व्यंकू महाराज म्हणतात की अहो का नाही येणार, मी विठुरायाच्या सेवेला कधीही नाही म्हणत नाही, मी आणि इंद्रायणी नक्की येऊ. तेव्हा मोठ्याबाईंना खूप राग येतो आणि त्या म्हणतात की बरं, कार्यक्रम अगदी खूप छान झाला, पण आता आम्हाला निघायला हवं. आता आप्पासाहेब म्हणतात की मोठ्याबाई, खरं तर मुलीच्या आईवडिलांची मुलाकडे जायला हवं. यावर मोठ्याबाई म्हणतात की हो, नाही म्हणजे ज्या घरी मुलगी द्यायची ते घर बघायलाच हवं ना. तेव्हा आप्पासाहेब
आप्पासाहेब म्हणतात की पण तुम्ही एवढ्या लांबून प्रवास करून इथे आलात तर खूपच बरं वाटलं. आता आप्पासाहेबांची बायको म्हणते की आणि साक्षात व्यंकट महाराजांचं दर्शन झालं असं म्हणून ते व्यंकू महाराजांसमोर हात जोडते. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की अहो ते काय, आता सोयरीक जुळली आहे म्हटल्यावर वारंवार येणं जाणं होतच राहणार. तुम्ही एक काम करा, पुढच्या वेळी बोलणं करायला तुम्ही आमच्या घरी या. आता हे ऐकून आदू आणि गोपाळ खूप शॉक होऊन मोठ्याबाईंकडे बघायला लागतात. आता आप्पासाहेब खुश होऊन म्हणतात की म्हणजे मोठ्याबाई तुम्हाला आमची मुलगी पसंत आहे? तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की पसंत आहे, स्थळ पक्का आहे, आम्ही आता तिला घेऊन जायला तयार आहोत. आणि त्या प्रमिलाला म्हणतात की काय प्रमिले, तुला आमचा अधोक्षच पसंत आहे की नाही? आता आदू घाबरून तिच्याकडे बघायला लागतो. तेव्हा प्रमिला काहीच न बोलता लाजत आतमध्ये निघून जाते. आता हे बघून सगळेच खुश होतात की मुलीला मुलगा पसंत आहे. आता आप्पासाहेब आदूकडे बघत म्हणतात की आता अधोक्षज महाराज तर मौनात आहेत, पण त्यांची पसंती कशी समजणार? तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की मी तुम्हाला सांगते ना, माझा अधोक्षज आईच्या शब्दाबाहेर नाही, मी तुम्हाला सांगते अधोक्षजला मुलगी पसंत आहे. आता गोपाळला खूपच राग येतो आणि तो रागाने उठून उभं राहतो आणि मोठ्यानं म्हणतो की मोठ्याबाई. तेव्हा सगळेच खूप शॉक होऊन गोपाळकडे बघायला लागतात. आता गोपाळ म्हणतो की मोठ्याबाई घाई करू नका. आता मोठ्याबाई घाबरत गोपाळला विचारतात की गोपाळ काय झालं, माणसं चांगली आहेत, मुलगी चांगली, आता अजून होकार कशासाठी लांबवायचा? यावर गोपाळ म्हणतो की बरोबर आहे तुमचं, पण आपण ज्यांच्याशी नातं जोडतो आहे त्यांच्याशी सगळं खरं खरं बोललेलं बरं नाही का? आता हे ऐकून प्रेमनाथ आणि मोठ्याबाई खूपच टेन्शनमध्ये येतात. आता आप्पासाहेब आणि त्यांची बायकोसुद्धा आश्चर्याने एकमेकांकडे बघायला लागतात. आता सगळेच खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. आता मोठ्याबाई उठून उभं राहतात आणि रागाने म्हणतात की काय म्हणणं आहे तुझं गोपाळ? अरे बाबा, दोन्ही घरं खानदानी आहेत, तोलामोलाचे आहेत, मुलीला मुलगा पसंत आहे, मुलाला मुलगी पसंत आहे, यात काय खोटं आहे? यावर गोपाळ म्हणतो की अधोक्षजच्या वतीने तुम्ही दिलेली पसंती. आता आदू गोपाळवर खूपच खुश होतो आणि तो सुद्धा उठून उभा राहतो. आता मोठ्याबाई रागाने म्हणतात की माझा अधोक्षज माझ्या शब्दाबाहेर नाही आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो की हो, मग याला त्याची पसंती असं म्हणता येत नाही ना. आता आप्पासाहेब रागाने उठून उभं राहतात आणि म्हणतात की मोठ्याबाई अहो हे काय बोलत आहेत? तेव्हा गोपाळ त्यांना समजावत म्हणतो की हे बघा काका, काही गोष्टींची तुम्हाला आधीच स्पष्ट कल्पना असलेली बरी. गोष्ट क्रमांक 1, अधोक्षजला हे लग्न करण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही. हे ऐकून सगळेच खूप शॉक होतात. आता मोठ्याबाई रागाने गोपाळला म्हणतात की गोपाळ हे काय बोलतो आहेस तू? तेव्हा गोपाळ म्हणतो की मोठ्याबाई खरं आणि खरं तेच बोलतोय, माहिती आहे तुम्हाला. आता व्यंकू महाराज रागाने गोपाळला म्हणतात की गोपाळ गप्प बस, आता हे बोलायची ही वेळ नाही, आपण नंतर बोलू, आता काहीही बोलू नकोस. तेव्हा गोपाळ हातानेच व्यंकू महाराजांना शांत राहायला सांगतो आणि तो इंदूला म्हणतो की इंद्रायणी इकडे ये. इंदूसुद्धा गोपाळच्या मनात नक्की काय सुरू आहे असं म्हणून खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती म्हणते की गोपाळ अरे, पण गोपाळ तिच्या हाताला पकडून तिला सर्वांसमोर उभं करतो आणि सगळेच नक्की काय चाललं आहे म्हणून खूपच शॉक होऊन बघत असतात. आता गोपाळ पुढे म्हणतो की गोष्ट क्रमांक 2 असं म्हणून तो इंदूची ओळख करून देत सांगतो की ही इंद्रायणी सोपान वाडीकर, ही दिग्रजकरांची मोलकरीण नाही तर दिग्रजकरांचं मंदिर, त्यांचा वाडा, त्यांची जमीन या सगळ्यांची एकुलती एक मालकीण. आता मोठ्याबाईंना गोपाळचा खूपच राग आलेला असतो. आता आप्पासाहेब आणि त्यांची बायको मात्र हे ऐकून खूपच शॉक होतात. आता गोपाळ पुढे म्हणतो की काका, तुमची मुलगी खरंच सर्व गुण संपन्न आहे. मगाशी केलेला चहा आणि पोहे खरंच जर तिने केले असतील तर ते अप्रतिम होते आणि तिला चांगला नवरा नक्की मिळेल, फक्त तो आमचा अधोक्षज नसेल. आणि आता गोष्ट क्रमांक 3, आमच्या अधोक्षजचं काही मौन व्रत वगैरे नाही आहे, तो बोलत नाही कारण खरं तर. तेव्हा मोठ्याबाई गोपाळवर खूप चिडतात आणि रागाने ओढू म्हणतात की गोपाळ आणि त्याला थांबवतात. यावर गोपाळ म्हणतो की ठीक आहे काका, तुमच्यासाठी पहिल्या 2 गोष्टी समजणं जास्त महत्त्वाचं होतं. काका, कुठल्याही नात्याची सुरुवात ही खोट्याने करून चालत नाही, म्हणून मी या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. माझं काम झालं आहे, मी येतो असं म्हणून तो तिथून जायला लागतो आणि परत थोडंसं थांबतो आणि म्हणतो की आणि हो, सगळ्यांना समजवण्यासाठी ही शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट असं म्हणून तो इंदूचा हात पकडतो आणि म्हणतो की इंद्रायणी ही मोलकरी नाही तर मालकीण आहे असं म्हणून तो इंदूचा हात पकडून तिला तिथून घेऊन जातो. मोठ्याबाई आणि प्रेमनाथला गोपाळचा खूपच राग आलेला असतो. आदू मात्र खूपच खुश झालेला असतो. आता मोठ्याबाई आदूकडे रागाने बघायला लागतात आणि आजचा भाग इथेच संपतो.